नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आज एक महत्त्वाची अपडेट आली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत. पहा, 12/3/2026 या तारखेचं. ठीक आहे, आज 15 आहे. 2-3 दिवसापूर्वीची ही अपडेट आहे. तर हे आहे सार्वजनिक आरोग्यामार्फत जे आहे नॅशनल हेल्थ मिशन या संदर्भामध्ये हे अपडेट आहे. तर पहा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, या ठिकाणी विषय काय दिलेला आहे. विषयामध्ये माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या समावेशनाबाबत बैठक. तर पहा, आपण याचा पाठपुरा दरवेळेस घेत आलेलो आहे. आत्ताच लेटेस्ट 1-2 दिवसापूर्वी पण एका मीटिंगचा आपण अपडेट टाकला होता. आता परत एक 12 तारखेला एक नवीन मीटिंगचा अपडेट आलेला आहे. तर पहा, हे जे आहे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि हे नॅशनल हेल्थ मिशन जे आहे, तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत पदे आहेत, ठीक आहे. तर NHMच्या अंतर्गत जे पदे आहेत, NHMमध्ये कंत्राटी पदं भरण्यात आलेली आहेत. तर हे कंत्राटी पदं परमनंट करण्यासाठी हे प्रोसेस पूर्ण चालू आहे. सर्वांनाच माहिती आहे, बराच वेळ लागत आहे. 10 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे कंत्राटीमध्ये त्यांना परमनंट करण्यासाठी हा नियम चालू करण्यात आलेला आहे. पण याला बराच वेळ लागत आहे. याला प्रोसेस पण मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी याला वेळ लागत आहे. तर पहा, या ठिकाणी जे काही अपडेट आहेत ते आपण घेऊन येत असतो. तर आज एक काय अपडेट आलेलं आहे या ठिकाणी पहा काय सांगतंय. महोदय, उपरोक्त विषयान्वये माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी यांच्या समावेशनाबाबत, ठीक आहे, 16/3/2026. पहा, 16/3 म्हणजेच मंडेला, ठीक आहे. आज 15 आहे, आज संडे आहे. तर उद्या जे आहे या ठिकाणी या संदर्भात परत एक बैठक होणार आहे, ठीक आहे. सकाळी 11:15 त्यांच्या समिती केक्ष जे आहे 6वा मजला मंत्रालय मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सादर बैठकीसाठी आवश्यक माहिती म्हणजे जी काय अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ते घेऊन यायचं आहे. त्यानंतर कृपया उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी कोण आहेत सर्वांची मी तुम्हाला दाखवतो. पण सदर बैठकीचे कार्यत्व जे आहे लिहिण्याकरिता जे त्यांचे लवचिकता विकास विभाग संचालक रुग्णालय आरोग्य सेवा त्यानंतर मुंबई या कार्यालयाने करावे असे या ठिकाणी माहिती सांगण्यात आली. तर ही महत्त्वाची माहिती आहे की प्रोसेस चालू आहे मित्रांनो. NHMला परमनंट करण्यासाठी जी काय आहे ती प्रोसेस चालू आहे. बराच वेळ लागत आहे, पण ही प्रोसेस चालू आहे. नक्कीच ही खुशखबर येईल आणि जे कोणी कंत्राटी आहेत त्यांना हे परमनंट करण्यात येईल. पहा, प्रति कोणाकोणाला पाठवून मागवण्यात आले, बोलवण्यात आले. अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग जे आहे मंत्रालय सेवा मंत्रालय मुंबई, त्यानंतर मुख्य सचिव आहे वित्त विभाग, त्यानंतर प्रधान सचिव आहे विधी व न्याय विभाग, त्यानंतर प्रधान सचिव जे आहे या ठिकाणी ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई, त्यानंतर प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, सचिव 2 सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त आरोग्य सेवा जे आहे अभियान त्यांचं, त्यानंतर संचालक जे आहे रुग्णालय आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई. तर एवढ्या जणांना ह्या मीटिंगमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. या सर्व मीटिंगमध्ये जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण नक्कीच पूर्ण फॉलो करून तुम्हाला जे काय आहे सांगण्याचा प्रयत्न करू. जर आता उद्याच्या उद्याच जर याचे काही मिनिट्स आले, उद्याच्या उद्याच जर याचं काही माहिती कळाली तर नक्कीच आपण सर्वांना याचा शेअर करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. ही जी PDF आहे ही PDF पाहिजे असेल तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असते मित्रांनो. टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा आणि या ठिकाणी ही PDF तुम्ही घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला भेटून जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा PDF घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पाहायचं असेल वगैरे तर. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.